हाय हॅलो नमस्कार, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती आपण बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचे क्लास घेत आहोत, ज्याचाच आपला आजचा 44वा दिवस आहे. ह्याआधी आपण 43 क्लास पूर्णपणे घेतलेले आहेत. आपल्या चॅनलवरती एकदम बेसिकपासून आपण पूर्ण काही आरीवर्कशी रिलेटेड नॉलेज देत आहोत, जे की तुम्हाला एकदम फ्रीमध्ये शिकायला भेटणार आहे. तरी आपले व्हिडिओज आतापर्यंत बघितलं नसाल तर बघून घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत ते बघूयात. तर आज आपण ट्रेसिंग शिकणार आहोत. ट्रेसिंग म्हणजे काय असतं? एखादी डिझाईन आपल्याला आपल्या ब्लाऊजवरती टाकायची असते आणि ती तुम्हाला अगोदर एका पेपरवरती ट्रेस करून घ्यायची असते. एकदम प्रॉपर फिनिशिंग जमण्यासाठी ती आपल्याला ट्रेस करून घेणं खूप गरजेचं आहे. त्यालाच आपण ट्रेसिंग म्हणतो. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. काय काय आपल्याला साहित्य लागते हे बघूयात. सर्वात आधी आपण अशा प्रकारचे एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ज्या ब्लाऊज पीसवरती तुम्हाला ट्रेस करायचं आहे ते तुम्ही घ्या. आणि इथे आपण अशा प्रकारचं साधं आपण एक छोटंसं कातरलेलं जे ब्लाऊज असतं ना, थोडंसं त्याचं कापड घेतलेलं आहे आणि एक सुई घेतलेली आहे. आणि अशा प्रकारची आपण सुई घ्यायचं आहे बारीक, जी होल आपल्याला पाडण्यासाठी लागणार आहे. हे आपण ट्रेसिंग पेपर घेणार आहे. ह्याच पेपरचा यूज करून आपण आज डिझाईन ट्रेस करणार आहोत, जे की तुम्हाला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. अशा प्रकारचा पेपर असतो जो की आपला खेचला तरी बिलकुल फाटत नाही. बघू शकता तुम्ही, ह्याला खेचलं तरी हा पेपर आपला फाटत नाही. ह्याला ट्रेसिंग पेपर म्हणलं जातं आणि हे तुम्हाला ऑनलाईन कुठेही भेटून जातं. फ्लिपकार्टवरती हे सहज अवेलेबल जाईल. ट्रेसिंग पेपर चमकदार असतो आणि एका साईडने ट्रेसिंग करायचं असतं. हे आपल्याला ट्रेसिंग पावडर लागणार आहे, जे की पावडरचा यूज आपण आहोत ते बघूया. पेपर आपल्याला एका साईडने सिंपल असतं, त्या साईडने ह्या पेपरवरती आपल्याला कोणतीही डिझाईन बनवून घेता येते. तर तुम्हाला कशा प्रकारे डिझाईन बनवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ही जी बिना शाईनची बाजू आहे ना, त्यावरती आपल्याला डिझाईन बनवून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती कोणतीही एखादी डिझाईन तुम्ही ट्रेस करायचा आहे. तुम्हाला सुरुवातीला कोणती डिझाईन बनवायचं हे तुम्ही रफली ट्रेस करून घ्या. आपल्याला ट्रेस केल्यानंतरच पूर्ण जमणार आहे. हे ट्रेस करणं का महत्त्वाचं आहे? कारण का आपल्या दोन्ही स्लीव्जवरती एकसारखी डिझाईन येत नसते. जर तुम्ही रफली हाताने काढलात तशी डिझाईन तर सेम आपलं फिनिशिंग येणार नाही. एका बाहीवरती वेगळीच डिझाईन आणि एका बाहीवरती वेगळी डिझाईन असं होऊन जातं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं असतं, अशा प्रकारची ट्रेसिंग पेपर घेऊन त्यावरती डिझाईन ट्रेस करून घ्यायचं असतं आणि ते आपल्याला अशा पद्धतीचा एखादा फूल वगैरे काढून ते आपल्याला आपल्या ज्या कोणतीही डिझाईन आपल्याला ट्रेस करायची आहे ते आपल्याला ह्या पेपरवरती अशा प्रकारे काढून घ्यायचं असते. ज्या साईडने आपली साधी सिंपल बाजू असते, चमक नसते ना, त्या साईडवरती आपल्याला हे अशा प्रकारचे फूल काढायचं आहे. मी तुम्हाला फूल काढून दाखवले. आता परत एक मी तुम्हाला इथे कमळाचं फूल काढून दाखवते. तुम्हाला सुरुवातीला कोणतेही सोप्पं असं फूल काढून बघायचं आहे, कारण का इथे आपण प्रॅक्टिस करणार आहोत. त्यासाठी रफली कोणतीही डिझाईन तुम्ही इथे काढून घेऊ शकता आणि ट्रेसिंग करून घेऊ शकता. अशा प्रकारे मी कमळाचं फूल इथे तुम्हाला काढून दाखवणार आहे, जे की खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. तुम्हाला सुद्धा दोन्ही स्लीव्जवरती सेम डिझाईन यावी यासाठी हे आपण ट्रेसिंग करून घेत असतो. तर अशा प्रकारे आपण इथे कमळाचं फूल काढलेलं आहे. तर आता ह्याला ट्रेस कसं करायचं आहे बघूयात. तर इथे मी कमळाचं फूल काढून घेतले. अशा प्रकारे तुम्ही काढून घ्या आणि आपली जी सुई आहे ना, त्याच्या साहाय्याने आपण हे ट्रेस करूयात. आता जे काही तुम्हाला कापडावरती ही डिझाईन बनवायचं असेल तर ते आपल्याला कापड खालती ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावरती अशा प्रकारे तो पेपर डिझाईन वरती करून ठेवून घ्यायचा आहे. आणि आता जी सुई आहे ना, त्याने आपल्याला एक एक होल ह्यामध्ये पाडून घ्यायचा आहे. आता तुम्ही कोणत्याही ब्लाऊज पीस अशा कोणत्याही कलरची ब्लाऊज पीस घ्यायचे, ज्यावरती तुम्हाला डिझाईन बनवायची असेल ना, ती तुम्हाला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ट्रेस करत जायचं आहे. म्हणजे एक एक होल पाडायचा आहे. मग ते तुम्हाला व्यवस्थित होल भेटून जातील. जे काही आपले आकार असेल ना, तिथेच तुम्हाला होल पाडत जायचा आहे, जेणेकरून तो आकार जो आहे ना व्यवस्थित आपल्याला भेटून जाईल. हे पूर्ण ट्रेस करून घ्या आणि मग तुम्हाला एक एक सुईने होल पाडायचा आहे आणि मग त्यावरती आपल्याला इथे ट्रेसिंग पावडर जो असतो ना, त्याने आपल्याला इथे रफ करून घ्यायचं आहे. मग जे ते व्यवस्थित खाली उमटल्या जाईल.
तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी पूर्ण होल पाडून घेतलेली आहे. एकदम आपल्या डिझाईनवरतीच आपल्याला होल पाडायचं आहे. ही आपली ड्रेसिंग करण्याची योग्य पद्धत आहे. तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने ड्रेसिंग करू शकता. आता ड्रेसिंग पावडर मी घेतलेला आहे, त्यामध्ये पाणी टाकून अशा प्रकारे एक पेस्ट केलेलं आहे. हे पेस्ट बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने एकदम घट्टसर आहे. जास्त सैल पण नाही, पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही. अशा पद्धतीचं आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही बोटावरती घेतल्याने बघू शकतात पसरत नाही. अशा प्रकारचे मी पातळ पेस्ट घेतलेलं नाही, नॉर्मल आपलं इथे थोडंसं घट्ट पेस्ट आहे. ह्या पद्धतीचा एक कापड घ्यायचा आहे. जो काही तुमचा वापरत नसाल ना तो कापड घ्या. कट केलेला ब्लाऊजचा वगैरे कोणताही कापड असेल तुम्ही तो घ्यायचा आहे, किंवा तुम्ही ते धागा पण जास्त गुंडाळून घेतला तरी चालेल. इथं अशा प्रकारे तुम्ही रफ करायचं आहे. मी तुम्हाला 2 पद्धती इथे दाखवणार आहे. तुम्ही बघू शकतात ह्या पद्धतीने मी जेव्हा टॅप टॅप करून आपलं जे ड्रेसिंग पावडर आहे ते लावत आहे, तेव्हा खाली कशा प्रकारे उमटते हे सुद्धा दाखवणार आहे. आणि रफ घासून जेव्हा मी रफ असं घासल्यासारखं जेव्हा करते ना, तेव्हा ती डिझाईन खाली कशी उमटली जाते हे पण सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे बघा तुम्ही अशा प्रकारे जर टॅप टॅप करून ते पावडर जे आहे ना ते आपलं लावून घेतलात ना ड्रेसिंग पेपरवरती, तर खाली अशा प्रकारे जास्तीचं उमटलं जाणार नाही. तर मी आता तुम्हाला आणखी जवळून दाखवते. बघू शकतात ह्या पद्धतीने आपलं पावडर जे आहे ना ते खाली लागलं जातं. आता डबल आपण दुसरी साईड दुसऱ्या बाजूला करून बघूयात आणि दुसरी पद्धत सांगते आता तुम्हाला मी. आपण रिपीट इथे ड्रेसिंग पावडर घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे घासून त्यावरती रफ करून आपल्याला इथे डिझाईन उमटून घ्यायचं आहे. होलमधून अशा प्रकारे रफ केल्याने व्यवस्थित आपलं जे पावडर आहे ते खाली जातं. जर तुमच्याकडे हे पावडर नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, आपला जो चॉक असतो ना तो बारीक करून घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला इथे पाणी टाकून पेस्ट करून घ्यायचं आहे. बघू शकता तिथे तुम्ही व्यवस्थित आपले हे नीट आणि क्लीन एकदम मस्त असं डिझाईन आपली खाली रेडी होऊन आलेली आहे. तुम्ही बघू शकता ह्या 2 पद्धती आहेत, ज्या की तुम्हाला मी साधी पद्धत जी व्यवस्थित येणार नाही ती सुद्धा पद्धत दाखवलेली आहे आणि चांगली पद्धत सुद्धा दाखवलेली आहे. तुम्ही दोन्ही पद्धतीपैकी चांगली जी पद्धत आहे ते यूज करायचं आहे. या प्रकारे आपली जी ड्रेसिंग आहे ना ती व्यवस्थित खालच्या साईडला उमटून येते आणि मग हे आपलं काम जे आहे ना ते वर्क करण्यासाठी तयार असतं. ह्याच डिझाईन्सवरती तुम्ही वर्क करून घेऊ शकता. दोन्ही स्लीव्जवरती सेम डिझाईन येण्यासाठी आपण ह्या पद्धतीचं ड्रेसिंग करत असतो. जे काही ड्रेसिंग पेपर असतं ते आपण एकदा बनवून ठेवले की नंतर कधीही यूज करू शकतो. ते ड्रेसिंग पेपर काय फाटत नाही. अशा प्रकारे तुम्हाला मी आज ड्रेसिंगची डिझाईन दाखवलेली आहे, म्हणजे ड्रेसिंग कशा पद्धतीने करायचं हे दाखवलेलं आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात. बाय बाय.